आपण चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने सुरू केलेल्या श्रीरामांच्या चरित्रकथा आजचा 9वा भाग. सुग्रीव वालीजवळ गेला. त्याने रामकृपेचे चिलखत घातले असल्याने तो अगदी निर्भयपणे त्याला म्हणाला, वाली, बऱ्या बोलाने तू माझी बायको आणि राज्य मला दे, नाहीतर युद्धास सज्ज हो. शत्रुसम मानलेल्या बंधू सुग्रीवाचे हे भाषण ऐकताच वाली अतिशय संतापला. त्याने लगेच युद्धाची तयारी केली. बरेच दिवस दोघांचे युद्ध चालले. शेवटी वालीने सुग्रीवाला खाली पडले आणि त्याच्या छातीवर एक मुष्टी प्रहार केला. तेव्हा तो कासावीस होऊन रामाकडे पाहू लागला. तोच रामाने आधी ठरल्याप्रमाणे वालीवर बाण सोडला. त्याच क्षणी एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसा वाली धाडकन धरणीवर पडला. वालीने रामाला प्रश्न केला, रामा, तू क्षत्रिय असून असा अन्याय कसा केलास? न कळत बाण मारणे हा वीरांचा धर्म आहे का? त्यावर राम म्हणाला, जो वीर आहे त्याला चोरून बाण मारणे हा अन्याय आहे, परंतु तू अधर्मी असल्याने तुला तसे मारणे हा न्यायच आहे. तू आजवर पुष्कळ अनाचार केलेस, त्यात तू वणचर आहेस, तेव्हा तुला गुप्त मारणेच योग्य आहे. माझा अवतार दुष्ट आणि पतितांचा नाश करण्याकरताच झाला आहे. म्हणूनच मी हे जे काही केले ते यथायोग्यच आहे. हे ऐकून वाली सद्गदित झाला आणि म्हणाला, रामा, खरोखर तू अवतारी पुरुष आहेस, हे पूर्णपणे आता माझ्या लक्षात आले. तुझ्या हातून मरण येण्याकरता मी पुष्कळ पुण्य केले असावे. रामा, 15 दिवसांपूर्वी लंकेचा राजा रावण याच मार्गाने तुझी सीता घेऊन गेला. माझ्या तरुणपणात एकदा मी रावणाला काखेत घेऊन चतुसमुद्रात स्नान केले आणि घरी आणून त्याला माझ्या पुत्राच्या पाळण्यावर टांगून ठेवले. जेव्हा त्याचा बाप पौलस्ती याने माझ्याकडे याचना केली, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वाधीन केले. जर मी घायाळ झालो नसतो तर आता सुद्धा एका क्षणार्धात मी त्याला दे माय धरणी ठाय करून सोडले असते. पण आता माझ्याकडून तुझी सेवा घडण्यासारखी नाही. याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे. एका अर्थी मी भाग्यवानच होय. म्हणून तर आज तुझ्या बाणे करून माझ्या देहत्यागाची सुसंधी जुळून आली आहे. रामा, खरोखरच माझे पूर्वपुण्य बलवत्तर आहे. इतके बोलून वालीने बंधूला जवळ बोलावले आणि म्हणाला, सुग्रीवा, राम हा साक्षात परमेश्वराचा अवतार आहे. त्याची तू मनोभावे सेवा कर, म्हणजे खचितच तुझे कल्याण होईल. राम तुझा पाठीराखा असल्यावर तुला काहीच कमी पडणार नाही. करिता तू रामचरणाची कधीच विस्मृती होऊ देऊ नको. तसेच रामाची सीता आणून देण्याची मनापासून खटपट कर. तुझ्यामुळे मला रामाचे दर्शन झाले. आज मी धन्य झालो. इतके बोलून रामाकडे पाहत पाहत वालीने प्राण सोडला. हा वृत्तांत समजल्यावर वालीची पत्नी तारा ही तेथे आली आणि पतीच्या प्रेतास कवटाळून आक्रोश करू लागली. थोड्या वेळाने रामाच्या सन्मुख उभी राहून, रामा, तू माझ्यावरही बाण सोड, म्हणजे मलाही सद्गती मिळेल. पतीच्या मागे राहून माझा काय उपयोग, असे म्हणाली. तेव्हा राम म्हणाला, तारा, तू कितीही शोक केलास तरी तो व्यर्थच. जे फुलते ते झडणार, उगवले ते मावळणार, जन्मले ते मरणार, हा सृष्टीचा नियमच आहे. वाली आपल्याला सोडून गेला म्हणून तू रडतेस. पण वाली, हे नाव देहाला आहे की आत्म्याला आहे, हे तू प्रथम मला सांग. वाली हे नाव आत्म्याचे म्हणशील तर आत्मा स्वयंभू, अविनाशी, शाश्वत आहे. देह नाशिवंत आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ आदी हे लोकत्रय देखील उत्पन्न झाले म्हणून कालांतराने त्यांचाही नाश होणार. पण आत्मा मात्र स्वयंभू, अविनाशी असल्याने त्याचा मात्र कधी नाश होत नाही. जे उत्पन्न झाले त्याला आकार आहे आणि एक ना एक दिवशी नाशही पावणार आहे. जगात आत्मा एकच अमर आहे. करिता कायमचेच सुखी होण्यासाठी प्रत्येक मानवाने आत्मचिंतन करीत जावे. तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची तयारी दाखवशील तर तुझ्या हिताचे 2 शब्द मी तुला सांगेन. त्यावर तारेने इच्छा दर्शविल्यावरून राम म्हणाला, यानंतर तू सुग्रीवाला माळ घाल आणि त्याच्या बरोबर सुखाने संसार कर. हे कृत्य वेदविरुद्ध होत नाही का? याबद्दल मनात शंकेला तीळ मात्रही स्थान देऊ नको. माझ्या सांगण्यावर जर विश्वास ठेवशील तर पतिव्रता म्हणून लोकात तुझी कीर्ती होईल. त्यानंतर राम हा साक्षात परमात्मा असून त्याने दाखविलेल्या मार्गाने जाण्यातच आपले कल्याण आहे, असा विश्वास दृढ करून तारेने रामाची आज्ञा अंमलात आणली. श्रीराम जय राम, जय जय राम.